थँक्यू जीसस. आपण प्रार्थना करूया. प्रभू येशू ख्रिस्ताचे आम्ही आभार मानूया. स्वर्गीय देवा, मी सर्वजण तुला धन्यवाद करतो. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात स्तुतीचा धन्यवादाचा यज्ञ आज आम्ही तुला देत आहोत. प्रभू, आज आमच्यामध्ये पुन्हा तू उपस्थित आहेत. आमच्या संग तू पुन्हा बोलणार आहे. प्रभू, आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र उपस्थितीमध्ये येतो. आम्हाला सगळ्या जणांना आज मार्गदर्शन कर आणि आमचे आत्मिक नेत्र उघडले जाऊ दे आणि आम्हाला आशीर्वादित कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं प्रार्थना मागतो. बोलो यीशु मसीह की. दुख संकट और कोई मुसीबत रोक न पाएगी. दुख संकट और कोई मुसीबत रोक न पाएगी. यीशु के जैसे, यीशु के प्रेम से जय मनाऊंगा. यीशु के जैसे, यीशु के प्रेम से जय मनाऊंगा. कल का दिन भी हो दुर्दिन भी, ताया बाजूया. कल का दिन भी हो दुर्दिन भी, जिया या मरे भूत भूत भी कुछ नहीं कर पाएंगे. जिए या मरे भूत भूत भी कुछ नहीं कर पाएंगे. बोला, यीशु के पीछे मैं हो लेता, मुड़ के न देखूंगा. पीछे मुड़ के न देखूंगा. समाचार. यीशु के पीछे मैं हो लेता, मुड़ के न देखूंगा. पीछे मुड़ के न देखूंगा. मुड़ के न देखूंगा. येशू मसीह के म्हणा, मी येशूच्या माग निघालो आहे. कमान चर्च, मी येशूच्या माग निघालो आहे आणि मी पाठीमाग वळून पाहणार नाही. मी माग वळून पाहणार नाही. माग वळून कोणी पाहिलं होतं आणि काय झालं? मिठाचं काम. पण माग बघितले तेव्हा ते काय बघितलं तिनं पाठीमाग? गाई डोरे. आपण कमावलेली प्रॉपर्टीचा जीव अडकतो. हालेलुया. आणि देवानं स्वतःने आज्ञा दिली होती की माग वळून पाहू पण आपला जीव घेऊन पळ. लोटाला म्हटले आपल्या घराला वाचव, आपल्या परिवाराला वाचव, आपल्या कुटुंबाला वाचव. आणि देवाच्या आज्ञेचं देखील उल्लंघन झालेलं तुम्ही आम्ही पाहतो. आणि लोटाच्या बायकोने देवाचा शब्द मांडला नाही. परिणाम, क्षणामध्ये लोटाची बायको मिठाचा खांब झाली. काय झाली? आणि आज्ञा मोडणारे लोक स्वर्गात जाते. आणि म्हणून आम्ही येशूच्या मागे निघालो असताना जीवनामध्ये अनेक परिस्थिती आमच्या जीवनात येणार आहे. कठीण समस्याला आम्हाला सामना करावा लागणार आहे. दुःख आमच्या जीवनामध्ये येतील, त्रास आमच्या जीवनामध्ये येतील, रोग आमच्या जीवनामध्ये येतील, वेदना आमच्या जीवनात येतील. अनेक लोक या शेवटच्या दिवसामध्ये देवाच्या लोकांना आमचा छळ करतील, आमची निंदा करतील, आमच्या चुगल्या करतील, खोटे नाटे आरोप आमच्या जीवनावरती ते ठेवणार आहेत आणि ठेवतील. आणि पुष्कळ विश्वासणारे लोक संकटात अडकले जातील. पण ज्यांच्या बरोबर देव आहे ते लोक आशीर्वादित आहेत. मला मी घाबरणार नाही. मी प्रभूकडे पाहून जीवन जगणार आहे. मी देवाकडे पाहून जीवन जगणार आहे. आणि म्हणून तेव्हा या ठिकाणी आम्हाला प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये शिकायला मिळत आहे. चला काढूया. आपण शिकत आहोत स्मुर्ना या ठिकाणची जी मंडळी आहे ती अतोनात दुःख याचा सामना करत होती. प्रचंड छळ त्या मंडळीचा झालेला तुम्हाला आणि मला इतिहासात बघायला मिळतो. आणि तरी देखील ती मंडळी प्रभू येशू ख्रिस्तावरती
मनापासून प्रेम करणारी मंडळी होती. आमेन. म्हणा सगळेजण आमेन. आपण देखील शाळातून जात असाल पण तरी देखील देवावरचं प्रेम करणं आम्हाला सोडायचं नाहीये. परिस्थिति हमारे जीवन में कुछ भी आए पर हम यीशु मसीह से मोहब्बत करते रहेंगे. हालेलुया. मेरे दोस्तों ने मुझको एक दिन बुलाया, मेरे दोस्तों ने मुझको मेरे दोस्तों ने मुझको एक दिन बुलाया, ईसा मसीह का मुझको किस्सा सुनाया. सुन के वो मेरी बातें सर झुक गया है. खुदा ही मोहब्बत खुदा है, खुदा ही मोहब्बत, खुदा की मोहब्बत सबसे जुदा है. आमेन. किती लोक देवावर प्रेम करतात? म्हणा आज सकाळी मी देवावर प्रेम करतो. फक्त मी रविवारच्या दिवशी प्रेम करत नाही, तर रोज देवावर मी प्रेम करतो. कमान, रोज देवावर मी प्रेम करतो. रोज मी देवावरची प्रीती करतो. आमेन. चला आपण काढूया प्रगटीकरणाचं पुस्तक, याचा अध्याय क्रमांक 2 कडे आपण जाऊया. आणि मागच्या वेळेस आपण काही वचनं वाचली होती आणि आता आपण पुढे जाणार आहोत आणि वचन क्रमांक 10 आपण काढूया. स्मुर्ना या ठिकाणची मंडळी, त्याच्यामध्ये 2रा अध्याय आणि वचन क्रमांक 10 मध्ये आपण आहोत. चला वाचूया. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे. कित्येक लोकांस विश्वासणाऱ्यास तुरुंगात टाकणार आहे. आणि तुमचे 10 दिवस हाल अपेष्टात जातील. तुमचे 10 दिवस हाल आणि अपेष्टेत मध्ये जाणार आहेत. मरेपर्यंत तू विश्वासू राहा. मरेपर्यंत तू शेजाऱ्याला सांगा, ख्रिस्तामध्ये मरेपर्यंत विश्वासू राहा. म्हणा एकमेकांना म्हणा, मरेपर्यंत विश्वासू राहा. सोडू नको प्रभूला, देवाला सोडू नको. म्हणा शेजाऱ्याला, देवाला सोडू नको. मधी सोडलं तर गटकाळ्या खाशीन. रोज देवाकडे पाहायचं. येशू मसीह की. पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला आणि मला आज बघायला मिळतं की जे काही यहुदी लोक होते, फक्त नावाला यहुदी, कसे ज्यांचं तारण झालं नाही, अशा लोकांनी ख्रिस्ती लोकांना या ठिकाणी नावं ठेवलेले तुम्ही आणि मी पाहत आहे. काय ठेवलेले आहेत? म्हणा नावं ठेवलेले. आणि या ठिकाणी त्याला म्हटलेलं आहे सैतानाची सभा. कशी? म्हणा सगळेजण, सैतानाची सभा. गट पडलाय बरं का इकडं. मग देवाचा गट आणि दुसरा म्हणा सैतानाचा गट. आम्ही कोणत्या गटात उभा राहायचं? जर देवाच्या गटामध्ये आम्ही आहोत तर लक्षात ठेवा, देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही जीवन जगणारे आहोत. आम्ही कोणाची निंदा करणार नाही. आमेन. आम्ही कोणाची चुगली करणार नाही. म्हणा आमेन. आम्ही कोणाबरोबर भांडण करणार नाही. म्हणा सगळेजण आमेन. आम्ही कोणाची चेष्टा करणार नाही. आमेन. नाना प्रकारची यादी तुमच्या आणि माझ्या डोळ्याच्या समोर आहे आज. पण शैतानाच्या गटामध्ये नाव देवाचं आणि काम, बोला, काम सैतानाचं. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही आणि मी वचन मध्ये तुम्हाला आणि मला वाचायला मिळतं की जे स्मुर्ना या ठिकाणची जी मंडळी होती, त्या मंडळीला विरोध करण्यात आलेला आहे. काय करण्यात आलेला आहे? विरोध करण्यात आलेला आहे. कारण जी
सभा त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे ती सैतानाची सभा होती आणि सैतानाच्या ताब्यामध्ये हे यहुदी लोक बांधले गेलेले होते. आणि मग हे यहुदी लोक काय करायचे आहेत? निंदा करायचे. कोणाची निंदा करायचे? की जे खरे देवाची सेवा कार्य करणारे लोक आहेत यांची ते निंदा करायचे, यांची ते चेष्टा करायचे, यांची ते हेलवणी करायचे, टिंगल करायचे, मजाक करायचे, त्यांना ते नावं ठेवायचे, नाना प्रकारच्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये ते करायचे. बघा, पण या वचनामध्ये तुम्ही आणि मी बारकाईने जर तुम्ही आणि मी जरी पाहिलं ना, तर यहुदी लोक जे आहेत काही विश्वास ठेवत होते पण काही विश्वास ठेवत नव्हते. बघा, जे विश्वास धरतात, जे विश्वास ठेवतात ते कधीच निंदा करणार नाही, खोटे आरोप ठेवणार नाही. पण जे देवाच्या नावात किंवा ख्रिस्ताच्या नावात फक्त नामधारी आजच्या भाषेमध्ये म्हणून उभे आहेत, असे लोक हे काय करणार आहेत? खोटे नाटे आरोप तुमच्यावर आणि माझ्यावरती करणार आहे. पहिल्या मंडळीत पहिल्या शतकामध्ये जर हे यहुदी लोक खोटा देवाचा पेहराव किंवा त्याला काय म्हणतात पोशाख घालायचे की आम्ही देवाचे आहोत, आम्ही प्रभूचे आहोत, आम्ही यहोवा परमेश्वराचे आहोत, पण कृतीतून त्यांच्या वागण्यातून देव ख्रिस्त प्रगट होत नव्हता. त्यांच्या वागण्यातून जो आहे ख्रिस्त प्रगट होण्याच्या ऐवजी सैतान प्रगट व्हायचा. आणि मग त्या काळामध्ये जे आत्म्यात खरेपणात विश्वासात देवाच्या वचनाला धरून जे लोक सेवा कार्य करणारे होते त्या लोकांना ते काय करायचे? सतवायचे. काय करायचे? त्रास द्यायचे, दुःख द्यायचे, त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप ठेवायचे आणि त्यांना नाव देखील ठेवायचे. सेम वे आज देखील संपूर्ण जगामध्ये जे तुम्ही आणि मी खरे इस्रायल आहोत, कशाच्या द्वारे? विश्वासाच्या द्वारे. विश्वासाच्या द्वारे जर तुम्ही आणि मी खरे इस्रायल आहोत आज, तर तुम्ही आणि मी जी खरी भक्ती करतो ना, तर आम्हाला देखील आमच्यामध्ये देखील किंवा मंडळामध्ये देखील असे लोक आहेत की आमची खरी भक्ती त्यांना आवडत नाही. आमची जी हृदयाची जी प्रार्थना आहे ती प्रार्थना त्यांना केलेली आवडत नाही. बरोबर आहे? आम्ही गायलेले गाणे वर्शिप त्या लोकांना आवडत नाही. आम्ही गायलेले भजन त्यांना आवडत नाही. आम्ही सांगितलेलं देवाचं वचन त्यांना आवडत नाही. अशी कितीतरी लिस्ट तुम्ही आणि मी जर पुढे आणली तर तुमच्या आणि माझ्या लक्षात येतील त्या काळामध्ये जे मंडळीत लोक होते. आज पण पुष्कळ मंडळामध्ये असे लोक येऊन बसतात आणि मग ते काय करतात? काय प्रार्थना केली तिने? एवढा वेळ प्रार्थना करीत असते कधी? म्हणतात ना, एवढा वेळ असतो का? किती वेळ घेतला त्यांनी? असं गाणं गात असते का? असं बोलत असते का? हे लोक कोणते आहेत? देवाचे लोक नाहीत. हे जे आहेत फक्त देवाचं रूप त्यांनी घेतलेलं आहे, देवाचं विचार त्यांनी घेतलेले आहेत आणि आपल्यामध्ये ते येऊन बसतात. जगामध्ये जेवढ्या मंडळ्या आहेत त्या मंडळामध्ये अशी लोक येऊन बसलेले आहेत. सदैव चांगल्या भक्ती करणाऱ्या लोकांना मध्ये तू जर एवढी देवाची सेवा कार्य करतो तर कशाला तुझ्यावरती संकट यायला पाहिजे रे बाबा? का म्हणून तुझा नवरा तुला घ्यायला येईना? का म्हणून तुझं लग्न कार्य होईना? का म्हणून तुझ्या भावाच्या अजून दारू सुटाना? आहे ना? कितीतरी प्रश्न आहेत अशी जर पुन्हा लिस्ट जर तयार केली ना, कितीतरी लोक आपल्या मधलेच आपल्याला नावं ठेवतात. बाहेरचं सोडून द्या विषय, आपल्या मधले लोक आपल्याला ते नावं ठेवतात. यातून आपल्याला शिकायचं काय आहे की आम्हाला जे निंदा करणारे, आमच्यावरती जे आरोप ठेवणारे, आम्हाला जे खोटं नाटं जर ठरवणारे लोक आहेत, आमची जे निंदा करणारे लोक आहेत, ते प्रभूचे लोक नाहीत. जरी ते प्रभूच्या उपस्थितीत किंवा देवाच्या सानिध्यात किंवा मंडळामध्ये जर येऊन बसत असतील, परंतु ते देवाचे लोक नाहीत. म्हणा सगळेजण आमेन. ते देवाचे लोक. जर ते देवाचे लोक असते तर त्यांनी आपल्या तोंडाला
कुलूप लावला असतं. लक्ष द्या माझ्याकडे. काय लावलं असतं? कुलूप लावलं असतं. त्याने कधीच बोललं नसतं वाईट वक्त. आणि म्हणून या वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहतो, आणि या वचनामध्ये काय केलेलं आहे, ख्रिस्ती लोकांना त्या लोकांनी विरोध केलेला आहे. आपण ख्रिस्ती नाही आहेत, लक्षात घ्या. आपण विधर्मी लोक आहोत. विधर्मी परिवारातून, विधर्मी कुटुंबातून आमचं तारण झालेलं आहे. तारण हे देवाने विश्वासाने दिलेलं आहे. परंतु आज आम्हाला आमच्या भागामध्ये देवावरती विश्वास ठेवल्या कारणानं 12-14 वर्षापासून चर्चमध्ये येणाऱ्या लोकांकडून नावं ठेवण्यात आलेली आहे. ते अन्नाविषयी असू द्या, ते खाण्याविषयी असू द्या, ते कपडे लत्त्याविषयी असू द्या, ते धार्मिक गोष्टीविषयी असू द्या, ते जगिक गोष्टीविषयी असू द्या, सगळ्या बाबतीत नावं ठेवले जातात. हालेलुया. काय ठेवले जातात? नावं ठेवले जातात. आणि आपण यातून शिकायचं काय आहे, की ते देवाचे लोक नाहीत. काय म्हणायचे? म्हणा, ते देवाचे लोक नाहीत. काय? फक्त ते भक्ती करत होते. वर वर भक्ती करायचे, वर वर आराधना करायचे, गळ्याच्या वर स्तुती करायचे, आणि लोकांना दाखवायचे की आम्ही देवाचे लोक आहोत, आम्ही देवाचे लोक आहोत, आम्ही देवाचे भक्ती करणारे लोक आहोत. लोक त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायचं, पण कृतीतून ते देवाचे भक्त नव्हते. आज आमचं आध्यात्मिकरित्या परीक्षण करा, देवाच्या लोकांनो, आम्ही देवाचे भक्त आहोत की नाही. जर भक्त तुम्ही आणि मी देवाचे आहोत, जर तुम्ही आणि मी देवाची स्तुती आणि धन्यवाद करणारे मुलं आहोत आणि मुली आहोत, तर ही गोष्ट लक्षात ठेवायचं की तुम्ही आणि मी प्रत्येक गोष्टीला लोक ज्यावेळेस आम्हाला बोलतात त्यावेळेस आम्ही त्याला प्रत्युत्तर देणार नाही. कारण देवाच्या भक्तांना परीक्षेतून जावं लागणार आहे. काय जाणार आहे? म्हणा, परीक्षेतून जावं लागणार आहे. म्हणून हे काय होते, सैतानाचे सेवक हे यहुदी लोक त्या काळात झाले होते. आज पण आहेत की नाही? सेवक तर झालेत, पण त्यांचं काम काय आहे? याने असं केलं, त्याने तसं केलं, तो असा बोलला, हा असं बोलला. सैतानाचे काय बनलेले ते? दास. सैतानाचे सेवक या ठिकाणी ते बनलेले आहेत. आणि ते क्रूर, खऱ्या विश्वासणाऱ्यांची, खरी भक्ती करणाऱ्याची निंदा करू लागले. रेड वाचूया. तुला जे काही सोसावे लागणार आहे, तुला जे काही सोसावे लागणार आहे. किती लोक सोसणार? म्हणा, सोसावा लागणार आहे. सोसावा. त्याचे भय धरू नको. जे तुला सोसायचं आहे, लक्षात, माझ्याकडे बघा, जे सोसायचं आहे त्यांना तुम्हाला भय नाही वाटलं पाहिजे. की माझ्या जीवनावर मी विश्वासणारा असताना कोणती एक्झाम आणि कोणते पेपर मला द्यावा लागतील, त्याला मला सामोरे जावं लागेल. अब्राम सामोरे गेला का नाही? लेकरू होत नव्हतं, किती वर्ष परीक्षा घेतली त्याची. तो पण भक्तच आहे ना, त्याने पण विश्वासच ठेवला होता. तो पण मूर्तीपूजातूनच बाहेर आलेला होता, बायबल आम्हाला सांगतं. पण त्याची देखील कितीतरी वर्ष, 75 वर्ष त्यांनी देवाची आराधना केली, भक्ती केली, पण त्याला लेकरू झालं नाही. 25 वर्ष त्याला लेकरू होण्यासाठी वाट पाहावी लागली. आणि असं लिहिलेलं आहे की स्वतःच्या पुत्राला देवाने त्याला मागितलं. ज्यावेळेस पुत्र झाला त्यावेळेस ते म्हटला की इसाकाला आण. आणि मग मोरिया पर्वतावर तुम्ही आणि मी पाहतो की अब्रामाची काय घेतली? परीक्षा घेतली. पण अब्रामाला त्याचे भय आणि भीती वाटत नव्हती. तो बिंदास तुम्ही आणि मी वाचलं पवित्र शास्त्रामध्ये, तर सगळी तयारी करून आपल्या मुलाला मोरिया पर्वतावरती तो घेऊन गेला. आणि आपल्या मुलाचे त्याने हात पाय बांधले. काय बांधले? काय बांधले? हात पाय बांधले. आणि त्याला विधीवरती ठेवलं. आणि त्याने असं लिहिलं आहे, सुरा त्याने काढला. काय काढला?
सुरा काढला आणि सुरा आपल्या मुलाच्या मानेवरती टाकणार, मुंडका आणि धड एकमेकांपासून वेगळं करणार. सुरा काढून सर प्रभू त्याला काही बोलला नाही. किती एक्झाम कठीण आहे, किती डेंजर एक्झाम आहे. आपल्या एकुलत्या एक मुलाला 100 वर्षी लेकरू दिला असताना देखील असं लिहिलेलं आहे की अब्राहमाला त्याची भीती वाटली नाही, भय वाटलं नाही. देवाने मागितलं, तो म्हणतो देवाने मला ते लेकरू दिलेलं आहे, देवाने मला इसाक दिलेला आहे, आणि जर देव इसाकाला मागत आहे तर मी त्याला कुर्बान करण्यासाठी तयार आहे. येशू मसीह की कुर्बान करण्यासाठी त्याला तयार आहे. मागचा पुढचा विचार न करता आपल्या बायकोला देखील त्यांनी सांगितलं नाही की देवानं इसाकाला मागितलं आहे अर्पण करण्यासाठी, होम बली करण्यासाठी, आणि मी त्याला घेऊन जाणार आहे. एवढा अब्रामाचा विश्वास देवावरती होता. त्याला माहित होतं की देव काय करू शकतो. देव एवढ्या दिवसाची आम्हाला वाट पाहायला लावतो, वेटिंग करायला लावतो, याचा अर्थ असं नाही. त्याच्या पाठीमागचं काहीतरी कारण असतं. आणि सुरा टाकून दिला का त्याने? सुरा टाकण्याची वेळ आली म्हणजे काय? त्याची एक्झाम, त्याची परीक्षा सोसावा लागला अब्रामाला हे. आणि मग काय लिहिलं आहे त्या ठिकाणी? तो म्हणतो अब्रामा थांब, आपल्या मुलावरती तू वार करू नकोस. देव आमच्या शक्तीच्या पलीकडे आमची परीक्षा कधीच घेत नसतो. आणि अब्रामाला देवानं पाठीमागं पाहिलं तर एक येडका शिंगाने अडकलेला त्या ठिकाणी आम्ही पाहतो, आणि त्याने इसाकाला त्या ठिकाणून मुक्त केलं आणि त्या ठिकाणी त्या येडक्याला बलिदान दिलं. हा वाचा पुढं. तुला जे सोसावं लागणार आहे. म्हणून आम्हाला काय करायचं आहे? ख्रिस्ती जीवन. नेहमी ऐका, मुलांनी बडबड ना करू. ख्रिस्ती जीवन हे त्रासाचं जीवन आहे. कसं आहे? नेहमी लक्षात ठेवा. पेत्राला प्रभू म्हटला, तो म्हणतो मला तुझ्याकडे चालत यायचं. काय म्हटलं? प्रभू पेत्राला म्हटला ये मग माझ्याकडे चाल. तुम्हाला माहिती एक पाव नावेमध्ये, जहाजामध्ये, आणि मध्यभागी होडी आहे, नाव आहे, दुसरा पाय त्यांनी पाण्यावरती टाकला. इथं काय माहिती का? धोका. असं समजू नका देवाच्या लोकांनो की मी ख्रिस्ती जीवन जगत आहे आणि ख्रिस्ती जीवनात धोका नाहीये. क्षणाक्षणाला ख्रिस्ती लोकांना धोका आहे. क्षणाक्षणाला ख्रिस्ती लोकांना त्रासातून जावं लागणार आहे. मी नाही सांगत आहे, कुठं लिहिलं आहे? बायबल मध्ये. हा वाचा. पहा तुमची परीक्षा व्हावी. तुमची परीक्षा व्हावी. काय व्हावी? परीक्षा. हा सोसायचं. तुम्हाला जर ओरिजिनल सोनं बनायचं असेल ना तर त्याच्यातून जावं लागल. 12 परीक्षित बघा त्याच्यातून गेलेले आहेत. जुन्या करारामध्ये तुम्ही आणि मी बघा, लोक त्याच्यातून गेलेले आहेत. देवाने त्याच्यातून त्यांना नेलंय. मग आता बायबलमध्ये जो इतिहास आहे तो इतिहास आज देखील मंडळामध्ये पूर्ण होत आहे. कोणाला कोणत्या संकटातून जावं लागणार हे आम्हाला सांगता येणार नाही, पण तुम्ही ते सहन करण्याची कॅपॅसिटी प्रभूकडे मागायची की प्रभू जर तू या अग्नीतून मला घेऊन जात आहे, तू या संकटातून मला घेऊन जात आहे, तू या पेपर मधून मला जर घेऊन जात आहे तर मी तयार आहे. कारण माझ्या जीवनाला पेपर झाल्यानंतर किंमत येणार आहे. ज्या लेकरांनी परीक्षा दिलेत, पेपर दिलेत, काहींना भीती वाटली बघा, पण जे लोक सामोरे गेलेत ते चांगल्या मार्काने पास झाले. तवंडला आशा नव्हती, भरोसा नव्हता त्याच्या शाळेमध्ये नंबर येईल म्हणून. फर्स्ट इयर मध्ये त्याच्या कॉलेजमध्ये त्याचा 3रा नंबर देवाने आणून दिला. पण परीक्षेला जावं लागलं. ती पण परीक्षा आहे, जगिक पण परीक्षा आहे. आध्यात्मिक जीवनात देवाच्या लोकांना आम्हाला पण परीक्षाचा सामना करावा लागणार आहे. पण एनी टाइम
तुम्ही आणि मी तयार असणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. म्हणा, मी परीक्षात तयार असणार आहे. शेजाऱ्याला सांगा, तू परीक्षात तयार आहे का? आणि परीक्षात हलू नकोस. परीक्षा आली तर यीशु के खातिर मरना पड़े तो ये हमारा क्या है, सौभाग्य है. यीशु के खातिर मरना पड़े तो ये हमारा ये सौभाग्य है. यीशु मसीह की ना होना निराश, ना होना निराश. आवाज, ना होना निराश, तू ना होना निराश. निराश होऊ नका. लोकांकडे बघा जरा, ज्यांना देवाचं वचन, या वचनातून या गोष्टी शिकायला मिळतात, लोकांच्या चेहऱ्यावरती असे सुकून जातात. लोक 12 वाजते, बापरे आता या परीक्षेतून जायचं. काही काही लोक म्हणतात, असं काय देव, असं काय तो परमेश्वर, त्याने अशी परीक्षा घ्यावी का? कमून देव माझ्या माग लागला? माझंच घर त्याला दिसलं का? तुम्ही ज्यावेळेस विश्वासणाऱ्या लोकांसंग बोलतात ना, त्यावेळेस त्यांच्या स्टोऱ्या ऐका फक्त. काय काय त्यांच्या मुखातून ते बोलते, काय बोलणार नाही त्यांच्या मुखातून. ऐकलंय का तुम्ही? बोलो येशू मसीह की. कितीतरी लोक, काय देवाला काय कळत नाही काय गोष्टी? लक्षात, देवाला समजत नाही का? बोला सगळेजण, समजत नाही देवाला? समजत. पण पवित्र शास्त्रामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ना, त्या गोष्टी आम्हाला त्यातून जावं लागणार आहे. आमेन. काय करावं लागणार आहे? जावं लागणार आहे आम्हाला. तर तुम्ही कोण विचारणार आहे मग तुमच्या आणि माझ्या निर्माण करणाऱ्या देवाला, तुम्हाला याच्यातून का आणलं? तुम्हाला हा त्रास का दिला? तुम्हाला आज आजार का दिला? तुम्हाला या संकटात का घातलं? तू माझ्या जीवनात, माझ्या घरात, माझ्या लेकरात, माझ्या कुटुंबात असं का केलं? कोण विचारणार आहे? तुम्ही मी. माणसाला तुम्ही विचारू शकता, देवाला विचारण्याची तुमची धाडस कशी? माझी धाडस कशी? तुमची डेअरिंग कशी? माझी डेअरिंग कशी? ज्याही परीक्षामधून देव तुम्हाला आणि मला घेऊन जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला शक्ती पण देईल. वाचा. सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे. सैतान तुम्हापैकी किती जणांना काय करणार आहे? तुम्हापैकी म्हणजे असं फक्त लिहिलं आहे की सेवकांना तुरुंगात टाकणार आहे? नाही. बोला महेश, फक्त सेवकांना म्हटलं का? नाही. तुम्हापैकी कित्येक जणांना तुरुंगात टाकणार आहे. काय शक्य आहे का हे? आम्हाला देवासाठी तुरुंगात जावं लागल. कितीतरी देवाचे लोक जातात, आज कितीतरी लोक जेल भोगून बाहेर निघले, सेवा कार्य करायला लागलेत. परत पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहेत. काही काही लोक अजून जेलमध्ये आहेत, अजूनही शिक्षा दिलेली आहे. काही काहींना 1.5-1.5, 2-2 वर्ष झालेत. सगळ्यांवरती होणार नाही या गोष्टी. प्रत्येकाची एक्झाम, प्रत्येकाचे पेपर वेगवेगळे आहेत. जसे जगामध्ये परीक्षा वेगवेगळ्या असतात ना, नीटची परीक्षा, डॉक्टरची परीक्षा, वकिलाची परीक्षा आहे ना, इंजिनियरची परीक्षा, प्रत्येकाला वेगवेगळे पेपर द्यावा लागत. काही एकाच पेपर मध्ये सगळं भागल? तलाट्याचे पेपर दिला आणि सगळेजण तलाठी झाले, आणि बाकीचे कोण होणार? मग इंजिनियर कोण होणार? पोलीस कोण होणार? PSI कोण होणार? प्रत्येकाला पेपर द्यावा लागणार आहे जगामध्ये. ख्रिस्ती राज्यामध्ये तुम्हाला आणि मला देखील पेपर द्यावा लागणार आहे. तुम्हापैकी कित्येक जण, त्या काळामध्ये गोष्टी घडलेल्या आहेत, तुम्हापैकी कित्येक जण काय करतील? जेलमध्ये तुम्हाला जावं लागणार आहे. पण मग काय करणार? जेलमध्ये गेल्यानंतर आड्या गुड्या तोंडावर पडणार? नाही नाही नाही. देवाच्या लोकांना तुम्ही आनंद करा. पहा पौल आणि शिलाकडे काय केलं त्यांनी जेलमध्ये असताना.
खरे देवाचे लोक होते, खरी भक्ती करणारे होते, खरी सेवा कार्य करणारे होते. परीक्षा आले जीवनामध्ये, येशू नामास्तव त्यांना जेलमध्ये जावं लागलं. पण जेलमध्ये साखर दंडाने बांधलेले असताना देखील ते मुख आपलं आणि हृदय आपलं आणि नेत्र आपल्या देवाकडे लावून देवाची स्तुती करत होते. कल्पना करा, विचार करा. ते जेलमध्ये देखील शांत बसले नाही. ते जेलमध्ये देखील ते म्हणतात आम्ही भाग्यवान आहे, आम्हाला प्रभूच्या नावासाठी तुरुंगात टाकले. प्रभूच्या नावास्तव आम्ही तुरुंगामध्ये आलोय, आम्हाला भीती वाटत नाही ते म्हणतात. कारण प्रभूचं सगळ्यांवरती नियंत्रण असतं. आमेन. किती दिवस त्याला जेलमध्ये टाकायचं आणि तो जेलमध्ये टाकल्यानंतर काय करणार आहे, प्रभू तुम्हाला आणि मला चाचपणार आहे. मग ते मंडळातले लोक पण असतील ख्रिस्तासाठी बर का, बाकीचे प्रोग्राम केले ते गोष्ट निराळी, ती वैयक्तिक शासन शिक्षा झाली. पण देवासाठी विषय आपला, देवासाठी जर तुम्हाला जेलमध्ये टाकण्याची वेळ आली तर तुम्ही आनंद करा. काय करा? सीमा के बाहर परीक्षा न होगी, यीशु के वचनों से हर बात होगी. सीमा के बाहर परीक्षा न होगी, यीशु के वचनों से हर बात होगी. जितना वचन में समाओगे, हो, जितना वचन में समाओगे, हो आनंद समझो, आनंद समझो. काय करा तुम्ही ज्यावेळेस अशी वेळ आमच्या जीवनात येईल त्यावेळेस तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे, बायबल सांगते आनंद करा. पेत्राला ज्यावेळेस जेलमध्ये टाकलं, पेत्राने काय केला? दानियेलला देखील जुन्या काळामध्ये तुम्ही पाहिलं गुहेमध्ये टाकलं, म्हणजे एक प्रकारचं जेलच आहे. काय केला त्याने? आनंदच केला. यशोपाच्या जीवनाकडे तुम्ही आणि मी पहा, त्याच्यावरती आरोप टाकून त्याला जेलमध्ये टाकलं, तिथं पण आनंदच दिसतो तुम्हाला. अनेक लोक ज्यावेळेस कैद केले, त्यांना माहिती आहे की आम्ही देवाच्या नावासाठी आमच्यावरती आज जुलूम आहे, तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी लोकांच्या समोर तो आनंदच दाखवला. त्या काळच्या मंडळीमध्ये स्मुर्ना या ठिकाणची जी मंडळी होती, त्या काळामध्ये देखील या गोष्टी घडल्यात. आणि आज आणि उद्या आणि भविष्य काळात देखील जेवढ्या या संपूर्ण जगामधील मंडळ्या आहेत, त्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की देवासाठी तुम्ही जर सुवार्ता गाजवणार, ती तुम्हाला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. पास्टर लोकांना नाही, फक्त जे सुवार्ता गाजवतात त्यांना पण जेलमध्ये जावं लागते. तुम्ही तयार आहात का? ही सेवा परवडत असेल तर करा, जमत असेल तर करा. तुम्हाला फोर्स नाही, लिसन टू मी, तुम्हाला फोर्स नाही, तुम्हाला जबरदस्ती नाही, तुम्हाला दबाव नाही, तुम्हाला बांधून आणलं जाणार नाही. हा तुमचा आणि माझा निर्णय आहे की तुम्हाला आणि मला जर सेवा कार्य करायचे असेल तर देवाच्या वचनात लिहिलं आहे तुम्हाला आणि मला तुरुंगात देखील टाकण्यात येईल. पटेल का सेवा कार्य करायचे तर करा, नाहीतर मग आपापल्या जुन्या जीवनाकडे मिस्रामध्ये जाऊन जे करायचं ते करा. हे वचन कठीण आहे ना. मंडळाला असं जर वचन सांगितलं तर काय होते? मंडळी म्हणते असं काय, असं कुठं असतं, आम्ही नव्हतं ऐकलं अगोदर तर फक्त ऐकलं होतं प्रभू प्रेम करतो, प्रभू अच्छा आहे, हा प्रभू आरोग्य देतो, प्रभू शांती देतो, प्रभू आनंद देतो, आहे ना. आतापर्यंत असंच ऐकलं होतं. प्रभू हृदयातल्या इच्छा पूर्ण करतो, गाडी पाहिजे तर गाडी येते माझ्या घरात, जे पाहिजे ते मला प्रभू देतो. पण आता काय व्हायला लागले? संकटातून जावं लागतंय. मग मला नको प्रभू, जेलमध्ये जावं लागल, नको 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 मला तो प्रभू नको. मग संकटातून जावं लागल, नको 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 मला प्रभू तो नको. देवाच्या लोकांनो, नीतिमान प्रभू येशू ख्रिस्ताकडे देखील पहा. या जगामध्ये असताना माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी त्याला क्रूस खांबावरती देण्यात आलेला आहे. यवान 1 कोणाविषयी लिहितोय?
प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल. मग जर आमचा बाप आमच्यासाठी क्रूस खांबावरती जर बलिदान होत होता, आमच्यासाठी जर दुःख सहन करत होता, आमच्यासाठी जर छळ, निंदा, त्रास, व्याधी, वेदना सहन करत होता, तर आमचं काय? आंधी आने दो, याने दो तूफान. आपला आवाज. आंधी आने याने दो तूफान, ये नैया क्या डूबेगी जिसमें है यीशु महान. राहों में कांटे अगर हो, गाऊया. रुकना नहीं, चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना. घाबरू नका. ज्याने तुम्हाला आणि मला अभिवचन दिलं आहे तो देव आमच्या बरोबर राहणार आहे. म्हणा सगळेजण जोरानं, जोराने म्हणा आमेन. आणि म्हणून परीक्षा आमच्या जीवनावरती येतील तर परीक्षेला पुढे येण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि देवाला म्हणा, प्रभू मला शक्ती दे ह्या परीक्षेमधून जाण्यासाठी. पळ काढू नका. लोक नावं ठेवतात, गावातले लोक नाव ठेवतात, भाऊबंद नाव ठेवतात, पाहुणे नावं ठेवतात, नाही का, नातेवाईक नावं ठेवतात. मग देव करावं का नाही? देवाला भजावा का नाही? देवाची सेवा करावी का नाही? देवाचा धन्यवाद करावा का नाही? हे तुम्ही ठरवायचं. काही लोक भाऊबंदाला, नातेवाईकाला, पाहुण्याला, मित्रमंडळीला सगळ्यांना घाबरतात. आणि मग कालांतराने तुम्हाला देखील कळन. आज जर तुम्ही त्यांना सुवार्ता नाही सांगितली, 4 वर्षांनी तुमचेच लोक चर्चमध्ये दिसतील. आणि मग तुम्हाला असा प्रश्न पडन, तू पण चर्चमध्ये जाते का? तू पण प्रार्थनेला जाते का? मी याच्यामुळे तर सांगितलं नव्हतं तुम्हाला काही नाव ठेवशी म्हणून. याच्यामुळेच मी तुला सुवार्ता सांगत नव्हती. बरं झालं बाई तू चर्चमध्ये जाते. मग ती म्हणते मी पण चर्चला जाते. पा यांच्या ओळखी असं निघतात. अरे बेधडक सुवार्ता गाजवा, बेधडक देवासाठी जगा. आपण चोऱ्या नाही करत, खून नाही करत, मारामाऱ्या नाही करत. आपण चांगलं काम करतो, आपण चांगली सेवा कार्य करतो, आपण अति उच्च देवाची सेवा कार्य करतो, राजांच्या राजाची आणि प्रभूंच्या प्रभूची सेवा कार्य करतो. आम्हाला कशाची भीती आहे? का लोकांना घाबरतात? का लोकांना भीतात? कळू द्या गावामध्ये बिंदास, बिंदास कळू द्या. भाऊबंदाला, नातेवाईकाला, पाहुण्याला, मित्र मंडळी जे कुणी असेल कळू द्या आम्ही काय करत आहोत ते. एक काळी दारू पिणारा व्यक्ती, भांडणं करणारा व्यक्ती, मारामाऱ्या करणारा व्यक्ती त्यांच्या बैठकीत बसत होता. ते चालत होतं ना त्यांना? त्यावेळेस काय नावं ठेवत नव्हते का? हॅलो, त्यावेळेस नावं ठेवत नव्हते का? हा, चोऱ्या जरी केल्या तर नावं ठेवत नव्हते का? वाईट बोलत नव्हते का? त्यावेळेस पण सोडत नव्हते तुम्हाला, त्यावेळेस सोडत नव्हते मला. आणि मग आता आम्ही प्रभूची सेवा कार्य करतो. आता त्या वाईटातून तर बाहेर निघलो ना. आता नाव ठेवतात ना. मग तिथं पण नावं ठेवले जात होते, इथं पण नावं ठेवले जात होते. मग फरक काय? तरी देखील लोक घाबरतात. आमचे पाहुणे काय म्हणतील, आमची मित्रमंडळी काय म्हणाल, आमचे सासूबाई काय म्हणाल. आम्ही तर बिनधास्त बोलतोय. आम्ही सेवा कार्य करतो प्रभू येशू ख्रिस्ताचे. आम्ही घाबरत नाही कोणाला. पटलं तर या, नाही पटलं तर रामूनच तुम्हाला सलाम आमचा. आम्हाला माहिती आहे आम्ही त्यांच्यासाठी सदैव प्रार्थना करतो. कारण आमच्या प्रार्थनेने आज ना उद्या त्यांचं तारण होणार आहे. बस एकदा भेटीला आले ख्रिस्त त्याच्या समोर मांडा. उद्या त्यांचं तारण करणं हे प्रभूच्या हातामध्ये आहे. आणि आमच्या जीवनावरती फार डिफरंट आहे, अवलंबून आहे. आणि म्हणून घाबरू नका कुठल्या गोष्टीला. पाहुण्यात राहायचं, नातेवाईकात राहायचं. आम्हाला प्रश्न आहे लोकांचे खूप, आहे ना. मग आम्ही कुठं राहतो? पाहुण्यात नाही आम्ही,
नातेवाईकात नाही, भाऊबांधात नाही आम्ही. अरे तुम्ही पृथ्वी तलावर राहताना आम्ही कुठे हवेत राहतो का? आम्हाला नातं नाही, गोतं नाही, पाहुणे नाही, मित्र नाही, मंडळी नाही, नाते गोत चुलता कुणी नाही आम्हाला. असं आहे काही? मग का घाबरता? त्या वचनामध्ये फार वाचा. आणि तुमचे 10 दिवस हालअपेष्टात जातील. हा मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. हा, जीवनाचा मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणा. मला सगळेजण मरेपर्यंत विश्वासू राहा. हा, ज्यावेळेस मंडळ्या खचतात ना, त्यावेळेस न इलाजानं त्या खचणाऱ्या मंडळीला देवाचा सेवक देवाच्या वचनातूनच मार्गदर्शन करणारा पाहिजे. देवाचंच वचन, जेवढी मंडळी खचलेली असल, निराश झालेली असल, हताश झालेली असल, प्रश्नच प्रश्न तिच्या जीवनामध्ये असतील, घरामध्ये असतील, कुटुंबामध्ये असतील, जर त्या मंडळीसाठी देवाचा सेवक जर देवाचं वचन सांगत असेल तरच ती उत्तेजन तिला मिळणार आहे. कुणी येऊन तिला धीर देऊ शकत नाही, टेका देऊ शकत नाही, आधार देऊ शकत नाही. आले ना जरी 5 मिनिटं 10 मिनिटं तर ते येतील, बाई होऊन जाईल, भाऊ होऊन जाऊन, नको काळजी करू, नको रू, बस झालं आहे ना. पण ते आम्हाला धीर देऊ शकत नाही. स्मूर्णा या ठिकाणची जी मंडळी होती, या दुःखातून ज्यावेळेस जात होती असं लिहिलं आहे इतिहासामध्ये, त्या मंडळीला उत्तेजनाची गरज होती. कोण उत्तेजन देणार त्या मंडळीला? कितीतरी घरं आहेत, कितीतरी कुटुंब आहेत, त्या मंडळी आज दुःखामध्ये आहेत. आणि ज्या ठिकाणचे जे लोक काम करणारे आहेत त्या मंडळीला काय सांगावं त्यांना कळत पण नाही. काही नाईलाजानं अशा लोकांसाठी आमच्यासारख्या सेवकांना त्या ठिकाणी जावं लागतं आणि त्या लोकांना देवाच्या वचनातून मार्गदर्शन करावं लागतं. आणि देवाच्या वचनातून ज्यावेळेस त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो तेव्हा त्या मंडळीमध्ये किंवा त्या कुटुंबामध्ये कुठेतरी धीर येतो. काही हे वचनच माहित नाहीये की संकट आल्यानंतर, परीक्षा आल्यानंतर काय करायला पाहिजेत, कशी मदत मिळाली पाहिजेत, कसं सहाय्य मिळालं पाहिजेत, कसं वचन वाचलं पाहिजे, कशी प्रेयर केली पाहिजेत, हे देखील माहित नाहीये. फक्त वर 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 त्या मंडळांना शिकवलं जातं. पण खरं ज्यावेळेस तकलीफ पुढे जर असेल ना, तर संकटामध्ये ज्यावेळेस लेकरं अडकतात देवाचे, दुःखामध्ये ज्यावेळेस लेकरं जातात ना, त्यावेळेस खरी इन्करेज, उत्तेजनाची त्या मंडळीला गरज असते. कारण त्या दुःखातून ज्यावेळेस एखादा भाऊ किंवा एखादा सेवक किंवा एखादी बहीण त्या बहिणीला किंवा त्या आईला, त्या वडिलांना इन्करेज करते, प्रोत्साहन करते, तिला धीर देते, तिला आधार देते, त्याच वेळेस आम्हाला एक गोष्ट कळून येते की देवाचं वचन ह्याही परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढणार असतं. आज कितीतरी कुटुंब आहे देवाच्या लोकांना, त्यांना इन्करेजची गरज आहे, त्यांना आधाराची गरज आहे. आणि जर आमच्याकडे ते जर वचन नसेल ना, तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन ते सांगू शकत नाही. फक्त एकच म्हणणार, आम्ही प्रार्थना करेल देव तुम्हाला बाहेर काढेल. बरं आम्ही उपवास करतो, देव तुम्हाला बाहेर काढेल. हा, तासभर बसा त्यांच्या बरोबर. माझा एक्सपिरियन्स आहे ते. तासभर त्यांच्या बरोबर बसा, त्यांच्या बरोबर बोला, त्यांच्या बरोबर देवाच्या वचनाची देवाणघेवाण करा, मग गाण्याची, प्रार्थनेची देवाणघेवाण करा. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला गाईड करेल तुम्ही त्याला बोला. म्हणून काय करतो देव, प्रत्येकाला त्याच्यातून घेऊन जातो. जर मी त्याच्यातून जर गेलो नाही ना, तर मी मंडळीतल्या लोकांना उत्तेजन देऊ शकत नाही. पण मी जर त्या संकटातून, त्रासातून, व्याधीतून, दुःखातून जर खालीवर करून देवाच्या कृपेने चालत आहे पुढं, तर माझे एक्सपिरियन्स, माझा अनुभव मी मंडळीतल्या लोकांना सांगतो. कारण मी त्याच्यातून गेलेलो आहे. मला कसं बाहेर निघायचं हे मला देवाने शिकवलेलं आहे. पण ज्यावेळेस उद्या तुम्ही गुताल त्यावेळेस मला ते सांगणं गरजेचं आहे, किंवा उद्या तुमच्यावरती कोणती वेळ येईल. आणि तुम्हाला जर हे सांगितलं मी, तरच तुम्ही आणि मी म्हणता, अरे पास्टरवरती त्या गोष्टी आल्या होत्या, पास्टरने आपल्याला ह्या गोष्टी करायला सांगितल्या होत्या, ते असं केल्यामुळे बाहेर निघाले होते, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. त्यावेळेस देवाने त्याच्यातून बाहेर काढलं त्यांना. ज्यावेळेस तुम्हाला मी शेअर करल, त्यावेळेस तुम्ही त्या परीक्षातून ज्यावेळेस जाताल त्यावेळेस देव देखील तुम्हाला त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी हेल्प करतो, मदत करतो.
बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की। यल शदा सर्व शक्तिमान, बोला यल शदा सर्व शक्तिमान, सर्व शक्तिमान, यल शदा सर्व शक्तिमान, यल शदाय, तो सर्व शक्तिमान देव आहे। आमेन। म्हणून एकमेकांची टेस्टमनी साक्ष का द्यावा लागतील की मंडळीतल्या लोकांना उत्तेजन मिळतं। स्मूर्णा या ठिकाणच्या मंडळीला दुसरी गोष्ट आहे, या परिस्थितीमध्ये देवाचं सामर्थ्य त्यांना पाहिजे असतं। आज आम्हाला पण या परिस्थितीमध्ये काय पाहिजे? कोण देईल सामर्थ्य? नाही, कोणाला तरी बघावं लागन। नुसता रबा 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 कळत बसला तो लय पॉवरफुल आहे, त्यांना आणला पाहिजे। पंजाबला जायला पाहिजेत मला। हा, कुठे जायला पाहिजेत? आणि इकडचा इशू मिळालेला आहे। इकडे पास्टर नाही, इकडे सेवक नाही, आहे ना, इकडे देवाची मुलं नाही, इकडे चर्च भरत नाही, इकडे देवाचं वचन शिकवलं जात नाही, इकडे देवाची आराधना केली जात नाही, इकडे गाणे गायले जात नाही, इकडे बेदारी नाही, संजीवन नाही, रिवायवल नाही, काहीच नाही, इकडे चमत्कारच होत नाही, इकडे सगळा मेलेला येशू। पण पंजाब मध्ये एक जामकल के लिए बोल रहा मैं, पंजाब मध्ये रिवायवल आहे, तिकडे जावं लागेल आम्हाला। अमक्याकडे धमक्याकडे फलाण्याकडे जावं लागेल, तिथं गेलं ना माझं सगळं संकट दूर होईल। अच्छा, मग पंजाबलाच बायबल पाहिजेत होतं, इकडे कशाला आलं महाराष्ट्रामध्ये? मला पण प्रश्न आहे। परीक्षण करा देवाच्या लोकांना। येशू मसीह की। पंजाबला तोच प्रभू आहे, आपण त्यांना विरोध नाही करीत, आणि महाराष्ट्रामध्ये तोच प्रभू आहे। त्याला ओमनीपोटेड गॉड म्हणतात। एका वेळेस तो संपूर्ण जगामध्ये राहतो, संपूर्ण सृष्टीचा तो मालक, धनी आणि स्वामी आहे। आमेन। मग कसं काय होणार? इथून जायचं का पंजाबला? लय पॉवरफुली प्रार्थना आहे बा, सामर्थ्य पाहिजेत मला। पास्टर, एवढे लोक त्यांच्या चर्चला येतात, त्यांचा हात जर डोक्यावरती जर ठेवला ना, मला असं सामर्थ्याने भरण की मी दुसऱ्याला गोविंदासारख्या लाथच मारीन। हा, असं सामर्थ्य, त्यांचा हात माझ्या डोक्यावरती जर ठेवला ना, तर मी संजय दत्त सारखी अशी फाईट मारीन की समोरच्या व्यक्तीचं काय होईल विचारू नका। हात ठेवल्याने सामर्थ्य मिळेल का? लोकांचे गैरसमज आहे। कितीतरी मंडळ्या चुकीच्या शिक्षणामध्ये जीवन जगत आहे। संकटातून देव घेऊन जातो। स्मूर्णा या ठिकाणच्या मंडळीला दुसरी गोष्ट सामर्थ्य पाहिजेत होते, आणि ते सामर्थ्य जर कशातून मिळत असेल तर ते देवाच्या वचनातून मिळतं। कशातून मिळतं? कशातून मिळते? अनमोल वचन तेरा प्रभु, पथ के लिए मेरा दीपक बना, मेरे लिए तू ज्योति बना। अनमोल वचन ज्यावेळेस तुम्ही आणि मी ऐकतो, या वचनातूनच मंडळीला सामर्थ्य मिळेल। काय मिळेल? ज्या लोकांना हवा आहे उत्तेजन, ज्या लोकांना पाहिजे सामर्थ्य, या लोकांनी जावं देवाच्या वचनामध्ये आणि तासन तास देवाचं वचन वाचावं, ऐकावं आणि त्यावरती मनन आणि चिंतन करावं। ज्यावेळेस तासन तास तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये घरामध्ये बसाल ना, त्यावेळेस तुम्ही देखील सामर्थ्याने भरल्याशिवाय बाहेर निघणार नाहीत। हे गैरसमज काढून टाका आपल्या मनामधून की पास्टर सामर्थ्यशाली आहे, त्या पास्टरने हात ठेवला तर मला सामर्थ्य मिळेल, त्या पास्टरने असं केलं तर तसंच मिळेल। असं लिहिलंय देवाच्या वचनामध्ये। येशू ख्रिस्त म्हटला, माझ्यावरती विश्वास ठेवणारा देखील माझ्यापेक्षा मोठे मोठे चमत्कार करील। माझ्यावर विश्वास ठेवणारा देखील माझ्यापेक्षाही मोठे मोठे मिरेकल करील, लौकिक चमत्कार करल, असं लिहिलं आहे।
पण आज गैरसमज काय, हात ठेवल्याने सामर्थ्य मिळतं. बायबल सांगतंय हाताविषयी पण, हात ठेवल्याने पण सामर्थ्य मिळतं. पण खरं सामर्थ्य ऑलरेडी तुम्ही आणि मी माईच्या पोटामध्ये, गाईच्या नाही बरं का, माईच्या पोटामध्ये, आता ते शब्द माई आला माझ्या तोंडात, माईच्या पोटामध्ये जन्मण्याच्या अगोदर, ही सृष्टी घडवण्याच्या अगोदर देवाने तुम्हाला आणि मला अभिषेक केला आहे. तुम्ही मी कमी समजू नका स्वतःला. मी अभिषिक्त आहे, तुम्ही अभिषिक्त आहे. कुठं अभिषेक केलाय? आईच्या पोटामध्ये असताना देवाने तुम्हाला आणि मला निवडलं. यशा म्हणतो तुम्हाला आणि मला चॉईस केलंय, तुम्हाला आणि मला वेगळं केलंय. आणि देवाने तुम्हाला आणि मला अभिषेक देखील केला आईच्या उदरामध्येच. असेच तुम्ही येऊन बसले नाही. आता मला सांगा, किती लोक प्रार्थना करतात आणि तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे लोकांना बरं आरोग्य मिळत नाही? सांगा मला. किती लोक बरे होत नाहीत? किती लोकांनी तुमच्या घरातल्या लोकांसाठी प्रार्थना केल्या आणि त्यांना आरोग्य मिळत नाही? मिळालं का नाही? येशू मसीह की 100% मिळतं. पण गैरसमज किती आज शिक्षणामध्ये, हे पण फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. म्हणून आम्हाला जर या दुःखातून जर जावं लागत असेल तर आम्हाला सामर्थ्याची गरज आहे. आणि सामर्थ्य हे देवाच्या उपस्थितीतच मिळतं. कुठं मिळेल? कुठं? त्यासाठी यावं पण लागत ना, सहभागितेत यावं पण लागत. आता आम्ही जातो अमावस्याला आणि येतो पौर्णिमाला, आणि देवा भर मला, प्रभू भर मला, रडून रडून प्रार्थना करतो. प्रभू म्हणतो मी तुला भरणार नाही. कस काय भरीन प्रभू? तू अमावस्याला जातो, पौर्णिमाला येतो, पौर्णिमाला जातो ना अमावस्याला येतो, आणि मला भर मला तुझ्या शक्तीने. कशाला तुझ्या शक्ती पाहिजे? अरे तू माझ्या उपस्थितीत आला तरच भरणार आहे ना. अरे ते वावर आहे, त्या वावराला जर पाणी देत राहिलं तर हे हिरवगार एवढं मोठं पीक दिसतंय कपाशीचं. पडीक पडू द्या ना त्याला, किती वर्ष लावा बरं म्हणा पीक, पाणीच देऊ नका त्याला. मग आमच्या जीवनाला देवाच्या वचनाची गरज आहे देवाच्या लोकांनो. देवाच्या वचनातूनच आम्हाला सामर्थ्य मिळतं. जिथं देवाचं वचन आहे, जिथं सामर्थ्य आहे, तिथं सामर्थ्याद्वारेच कार्य होतं. स्मोरणा या ठिकाणची मंडळी या परिस्थितीतून जात असताना या ठिकाणी तुम्ही आणि मी पुष्कळ संकटाला तिला सामना करावा लागतो. या ठिकाणी तुम्हाला आणि मला बघायला मिळतो. या दोन गोष्टी आमच्या जीवनामध्ये पाहिजेत. आणि ह्या दोन गोष्टी आमच्या जीवनामध्ये जर असेल ना तर आम्ही कशाला पण टक्कर द्यायला तयार आहोत. आहेत का नाही? येऊ द्या ना, संकट किती येतात ते, त्रास येऊ द्या किती यायचे ते, समस्या येऊ द्या, दुःख येऊ द्या किती यायचे ते जीवनामध्ये. जर देवाने आम्हाला सामर्थ्य दिलं तर देव आम्हाला त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी शक्ती पण देईल. म्हणा सगळेजण, काय देईन? काय देईन? जेल में पौलुस जैसी हो प्रार्थना, जेल में पौलुस जैसी हो प्रार्थना, द्वारों का खुलना बंधन टूटना, द्वारों का खुलना बंधन टूटना, हम सोए तो हम भूले तो बैरी जीतेगा. प्रार्थना पण आम्हाला सामर्थ्य देते, वचन पण आम्हाला सामर्थ्य देतो. आणि मग ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये या दोन गोष्टी असतात ना, किती देव तुम्हाला आणि मला एक्झाम मधून घेऊन जाऊ द्या, आम्ही बिंदास उभे राहणार. देवा न्यायचं ना तुला, घेऊन जाय बाबा, मी तयार आहे, मी रेडी आहे, मी तयार आहे, घेऊन चल देवा मला. म्हणता का असं तुम्ही? चला, किती लोक म्हणतात देवाला हात दाखवा की देवा मी तयार आहे. तुझं सामर्थ्य जर तुम्हाला दिलं तर घेऊन जा मला, संकटातून चल, त्रासातून घेऊन जा. जेलमध्ये टाकण्याची वेळ आली, जाण्याची वेळ आली तरी चालेल, सगळ्या परिस्थितीला सामना करण्यासाठी मी तयार आहे. त्यालाच म्हणतात ती मंडळी. आणि जी मंडळी नाही ती मग त्रासातून जाणारच नाही, संकटातून जाणारच नाही. तिला मंडळी म्हणता येईल का? बोला माझ्या बरोबर, तिला मंडळी म्हणता येईल का? जी मंडळी पळकुटी आहे, संकट आलं का पळते, देवाचा हात सोडून देते, ती काय मंडळी असते का? हा, ऑब्झर्व करा देवाच्या लोकांनो, परीक्षण करा, शेवटापर्यंत टिकेल, विश्वासामध्ये राहील, हे फार महत्वाचं आहे. कशामध्ये? जीवनामध्ये. लक्षात ठेवा, देवाचा हात जर तुम्ही आणि मी धरला तर हा निश्चय करा
की मला देवाचा हात जोपर्यंत मी आहे देवाच्या कृपेने आणि जोपर्यंत मरण मला येत नाही तोपर्यंत देवा तुझा हात मला सोडायचा नाही. मग इथलचे सगळे सोडले ना, सगळ्यांनी तरी सोडू द्या. छोड देंगे सबको. दूध पाजणारी आई यशा म्हणतो 49 अध्यायामध्ये तुला सोडेल, मला सोडेल, ती विसरेल, पण येशू म्हटला मी तुला सोडणार नाही आणि सगळे सोडतील या भूमीवर तुम्हाला. आणि जगामध्ये ह्या गोष्टी चालू आहेत. ज्या ज्या लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला त्या त्या लोकांना घराच्या बाहेर काढून देण्यात आलंय. त्याच्यात माझा पण नंबर आहे. कितीतरी सेवक लोक आहेत, कितीतरी विश्वासणारे लोक आहेत, कितीतरी पती पत्नी आहेत, कितीतरी आज 12-13 वर्षाचे लेकर आहेत. ज्या ज्या लोकांनी देवाचा स्वीकार केला प्रभू येशूचा त्यांना छळाला सामोरे जावं लागलं. कोणाला चटके दिले तर कोणाला काय केलं तर कोणाला काय केलं विचारू नका. 100 बळकर एक स्टोऱ्या आहेत. अशाच आमच्या जीवनाच्या आम्ही साक्षी देत नाहीत लोकांच्या समोर आणि तुम्ही पण देत नाहीत लोकांच्या समोर. ख्रिस्तासाठी प्रत्येक त्रासाला सामोरे जावं लागतं लोकांना. घर सोडावं लागतं. घरातून आईबाप आम्हाला बाहेर काढून देतील. जन्मदात्री पण बाहेर काढून देणार आहेत. भाऊबंद नातेवाईक देखील वाळीत टाकून देतील की तू ख्रिस्ताचा स्वीकार केला म्हणून वाळीत टाकतील आम्हाला आणि मारायला देखील घाबरणार नाहीत आम्हाला. पण तरी देखील ही गोष्ट लक्षात ठेवायचंय, ज्या देवाने मला तारलंय ना त्या देवाचा हात मला सोडायचा नाहीये. आणि विचार करा, जर हात तुम्ही देवाचा आणि मी जर सोडला तर काय होईल? काय होईल सांगा मला. जर तुम्ही विश्वासू नाही राहिले मरेपर्यंत तर तुमचं आणि माझं तारण होईल का? हा, मधी सोडलं तर तुम्हाला आणि मला स्वर्गाच्या राज्यात जो मुकुट तुमच्यासाठी माझ्यासाठी ठेवलाय तो मिळेल का? शेवटापर्यंत या ठिकाणी लिहिलं आहे. शेवटापर्यंत म्हणजे काय? मरेपर्यंत. मरण सांगून येईन कोणाला कसं येणार आहे सांगा मला. मरेपर्यंत कोण मारेन ते पण माहित नाही, पण तरी देखील विश्वास सोडायचा नाही. उद्या तलवार जर ठेवली ना मानेवर तरी पण म्हणा मी ख्रिस्ताची आणि ख्रिस्ताची राहीन. बायबल फेकून पळायचं नाही. मी नाही बाबा, आम्ही नाही देत. बिनधास्त. आणि याला होली स्पिरिटचा बाप्तिस्मा म्हणतात. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा कोणाला पाहिजेत ना तर यालाच म्हणतात. ज्याने तो घेतला ना तो मग तुम्हाला जगणं ख्रिस्त आहे पाऊलासारखं आणि मरणं लाभ आहे. तो भाऊबांधाला घाबरत नाही, कोणालाच घाबरत नाही जीवनामध्ये. बिनधास्त तो ख्रिस्तासाठी जगतो. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये देखील आम्हाला शेवटापर्यंत विश्वासू राहायचा आहे. मैं सब कुछ छोड़ जावा. आवाज. मैं सब कुछ छोड़ जावा. ओ भले ओ शाबा 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 ओ यशोदा प्यार ओ मैनू यशोदा प्यार ओ मैनू तेरे नाल यीशु तेरे नाल यीशु. आवाज. तेरे नाल यीशु यशोदा प्यार ओ मैनू यशोदा प्यार